बल्किंग करणं कोणासाठी गरजेचं आहे आणि कोणासाठी नाही, आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच एक्सप्लेन करणार आहे। आज आहे डे 35 ऑफ नॅचरल बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सिरीज। व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बल्किंग या प्रोसेसचा मीनिंग काय आहे। बल्किंग हा एक मसल बिल्डिंगचाच पार्ट आहे। बल्किंग या प्रोसेसमध्ये करायचं हे आहे, तुमचं बॉडी वेट पाऊंड्समध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याला 15 ने मल्टिप्लाय करायचं। त्यानंतर जो नंबरचा काउंट तुमच्या समोर असेल तो काउंट असणार आहे तुमचा कॅलरी इंटेक। फॉर एक्झाम्पल, माझ्या बॉडी वेटच्या हिशोबाने माझा कॅलरी इंटेक आहे 2300, तर मी बल्किंग करण्यासाठी त्यामध्ये 400 to 500 कॅलरी इंटेक एक्स्ट्रा ॲड करणार। त्यानेच मला मसल बिल्डिंग किंवा वेट गेन करण्यामध्ये हेल्प होईल। आता मेन प्रश्न येतो की बल्किंग करणं कोणासाठी गरजेचं आहे। सो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे, जर तुमची बॉडी एक डिसेंट फॅट लेवल मेंटेन करते तर तुम्हाला बल्किंग करण्याची गरज नाहीये। एक चांगला प्रोटीन डाएट फॉलो करून मसल बिल्ड करू शकतात आणि जो फॅट लेवल आहे तो एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल आणि तुम्हाला मसल बिल्ड करण्यामध्ये हेल्प होईल। आणि ज्यांचं वेट 40 to 50